नमस्कार मंडळी, सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण दुधापासून खवा कसा तयार करायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। खवा बनवण्यासाठी गॅसवर एका कढईत मी 1.5 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे। म्हशीचं दूध असलं का खवा पटकन तयार होतो, फारशी आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही। हे दूध आता आपल्याला चांगल्या तापून घ्यायचं आहे। दूध तापल्यावर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि चमच्याने ह्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। खवा करताना नेहमी जाडबुडाचं भांडं किंवा अशी कढई घ्यायची। तुम्ही बघू शकतात आता दूध उकळायला सुरुवात झाली आहे। आता एकदा चमच्याने व्यवस्थित सर्व हलवून घ्या। दर 2 मिनिटाला आपल्याला दूध हलवत राहायचे आहे, ज्याने दूध बुडायला लागणार नाही। दूध तुमचं जितकं घट्ट असेल तितका खवा पटकन तयार होतो। घरी खवा बनवणं फारसं अवघड नाही। आता तुम्ही बघू शकतात आपलं दूध आटवून अर्ध झालं आहे। होत आल्यानंतर ते सतत हलवत राहायचं आहे, कारण त्याचा खवा पटकन तयार होतो। आता खवा तयार होत आहे। आता आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर ॲड करा। साखर ॲड केल्यानंतर साखर व्यवस्थित त्या खव्यामध्ये मिक्स करून घ्या, जेणेकरून आपल्याला साखरेचे दाणे लागणार नाहीत। ते सतत मिक्स करत राहा। तुम्ही बघू शकतात आपली साखर खव्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेलेली आहे। आता आपला खवा तयार झाला आहे। थंड झाला का तो घट्ट होतो। आता तो थोडासा लुसलुशीत दिसत आहे। आता आपण गॅस बंद करूया। ह्याला बनवायला मला 1 तास लागला आहे आणि 1.5 लिटर दुधापासून जवळपास 260 ग्रॅम खवा तयार झाला आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।